कोलकाताच्या आर.जी. कार सरकारी रुग्णालयात वैद्यकीय पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद भर देशात उमटत आहेत आणि या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ किंवा संताप व्यक्त केला जात असून देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. या घटनेची चौकशी होईपर्यंत आरोग्य सेवा स्थगित करणार असल्याचा इशारा दिल्ली आणि कोलकाता, मुंबई आणि देशभरातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. या पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्येचा सखोल चौकशी व्हावी, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यावर होणारे सततचे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष कायदा केला जावा, अशी मागणी देशभरातील डॉक्टर करत आहेत. लॉस्टेनच्या अहवालानुसार 2007 ते 2019 या काळात भारतात आरोग्य कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले झाल्याचे 153 घटना नोंदवल्या गेल्या आहेत आणि प्रत्यक्षात हा आकडा अजून बराच जास्त आहे. ही संघटना भारतातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची नोंद घेते आणि अहवालानुसार कर्मचाऱ्यावर हल्ले होण्याच्या 2020 ते 225 तर 2021 मध्ये 110 घटना घडलेल्या आहेत. यामध्ये अगदी कनिष्ठ स्तरातील आरोग्य सेविका ते हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. अहवालात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले रोखण्यासाठी केलेल्या 2020 च्या केंद्रीय कायद्याचा उल्लेख आहे.